सुराश्च मे प्रियंगवश्च मे नवश्च मे श्यामाकाश्च मे नीवाराश्च मे प्रविष्णवे सुषमे तुमन्मागिरीक्षित उरुगायाय वृष्णे इदं दीर्घं प्रयतं सधस्थमेको विममे त्रिभिरित्पदेभिः पूर्णामधुना पदान्यक्षीयमाणा स्वदया मदन्ते उत्त्रिधातु पृथिवी मुदद्यामेको दाधार भुवनानि विश्वा तस्य प्रियमामुरुष्यते यामर्त्याय प्रविहीयमानमित्रशानोरस्तु ससनामुरुष्यथा तायं वरदन्ति मय्यस्य पौष्यन्निमा प्रबन्धमन्तं बध्नीया शक्य आहे तरी बसून घ्या. आता एक छोटासा कार्यक्रम इथे आपण करणार आहोत. कार्यक्रम चालू ठेवून ज्यांना तिथे जायचं आहे ते जाऊ शकतील हवनाच्या तिथे, पण शक्यतो एक 10 मिनिटांनी जर राहिलं तिथे तर बरं होईल. तर सगळ्यांनी बसून घ्या. काही आता बोलणार आहे. आता इथे ज्या ज्या व्यक्तींनी ह्या देवळाच्या बांधणीमध्ये मदत केलेली आहे तर त्यांचा ऋणानुबंध आहे या देवळाच्या. आणि इथे मंदिर बांधतोय तर आम्हाला इथे जागा हवी आहे. हे एवढं सांगता क्षणी श्री जाधव यांनी असं सांगितलं की तुमच्या गुरुमाऊली इथे आलेल्या आहेत तर मी तुम्हाला 5 एकर जागा ही पूर्णपणे विनामूल्य देत आहे. मला त्याचं काहीही नको. आज कुठलाही बिल्डर अशी जागा देवकार्यासाठी प्रत्यक्ष सहज देईल का? आज कुठलीही भावना न ठेवता निरपेक्ष वृत्तीने त्यांनी दिलेलं आहे. आणि त्यामुळे काहींनी सांगितलं की ह्याची फक्त 2च एकर जागा कृष्णाला हवी आहे, जास्त जागा नको. आणि त्यातली 1च एकर जागा वापरून आपण हे मंदिर इथे बांधलेलं आहे. हे जे मंदिर बांधलं त्यासाठी जागा देणारे श्री आणि सौ जाधव हे आज सत्कार मूर्ती म्हणायला हवे, कारण त्यांच्यामुळे आज हे मंदिर इथे उभं राहिलंय. अतिशय सुंदर निसर्गरम्य असा हा परिसर आहे आणि त्या ठिकाणी आज हे कृष्ण मंदिर उभं राहत आहे. तर श्री आणि सौ जाधव यांनी इथे यावं अशी मी विनंती करते. त्यांचा ताई त्यांना आशीर्वाद देत आहे. आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत करायचं. खरोखर यांचं किती कौतुक करावं, पण कौतुक म्हणण्यापेक्षाही मी असं म्हणेन भगवान श्रीकृष्ण ज्याची सेवा स्वीकारायची असतो त्यांची स्वीकारतो, नाही तर नको म्हणून सांगतो. त्याप्रमाणे यांची सेवा स्वीकारलेली आहे हे त्यांचं महत् भाग्य म्हणायला पाहिजे. आणि आज जनतेसाठी, विश्वकार्यासाठी, श्रीकृष्ण भक्तीसाठी एवढं सुंदर त्यांनी हे प्रतीक करण्यासाठी जागा दिलेली आहे. त्याच्याबद्दल त्यांचं किती कौतुक करावं तितकं थोडंच आहे. ऑफलाईन झाला काय आहे पंकज धर्माधिकारी. पंकज ही गोष्टच मी कृष्ण आधीच केली आहे. कारण बघितलं तर पंकज म्हणजे कमळ, शिरकमळ, चरकमळ, पदकमळ सगळीकडे कमळच आहे. आणि शुद्ध जे पवित्र इथेच कमळ असतं आणि ते कृष्णाला प्रिय असतं. तसे पंकज धर्माधिकारी यांनी अतिशय उत्तम रीतीने आपली जबाबदारी पेलली आहे. आणि हे इंद्रधनुष्य आहे ते मोठ्या जबाबदारीने पेलून आज नाशिक शेती कृष्णाचं मंदिर उभं करायला, प्राण प्रतिष्ठापना करायला त्यांनी मोठा हातभार लावलेला आहे. तर त्यांनी इथे यावं आणि ताईंचा आशीर्वाद घ्यावा अशी मी विनंती करते.
तुमच्याकडून सतत अशी सेवा स्वीकार. निर्माण केलेला आहे हा नैसर्गिक रीतीने निर्माण. पण श्रीकृष्णाच्या मनात जेव्हा असतं तेव्हाच तो सेवा करतो, नाहीतर नाही म्हणून सांगतो. ह्यांची हे जेव्हा मला भेटले तेव्हा मी त्यांना म्हणणार होते, त्यांचं बोलण्याची पद्धत, त्यांची वागण्याची पद्धत पाहून मला इतकं कौतुक वाटलं. मी गेल्यानंतर देखील बदलापूरला सगळ्यांना सांगितलं की आपण आतापर्यंत नाशिकचे भटजी म्हटलं तर वेगळं चित्र निर्माण होतं, पण ह्यांना बघून मात्र अगदी मी म्हटलं खरोखर कृष्णासाठी उभे आहेत ते या कार्यासाठी. आणि खरोखरच त्यांनी 3 दिवस अगदी जीव लावून अत्यंत काम केलं. आणि काल रात्री कृष्णांनी ध्यान करताना सांगितलं की ह्या कार्यक्रमाला जे सगळे हजर झाले आणि ज्यांनी मनापासून माझी सेवा केली त्यांचा मी पाठीराखा आहे आणि पूर्णपणे पाठीराखा आहे. धर्माधिकारी आणि त्यांच्याबरोबरचे जे गुरुवारी का बरं जरा एक काम कर बरं, जरा गोकुळात जा आणि तिथले माझ्या गोपिका आहेत ना गवळणी त्यांना बरं जरा जाऊन विचार. ते नारदमुनी गेले तिथे आणि त्यांनी त्या गोपिकांना विचारलं की असं आहे की कृष्ण महाराज आपले खूप आजारी आहे, तुम्ही तुमच्या पायाची माती द्याल का? सगळं हो घेऊ ना, पण एक लक्षात ठेवा की तुम्हाला नरकात जायला लागेल. तेव्हा सगळ्या गोपिकांनी काय उत्तर दिलं असेल? त्यांनी एवढंच सांगितलं, हे एवढंच ना, आम्ही कृष्णासाठी आमचे 7 जन्म नरकात पाठवायला तयार आहोत, ही घ्या आमची माती. असं म्हणून भराभरा भराभरा सगळ्यांनी माती ओतून आणली. तेव्हा नारदांच्या डोळ्यातनं अश्रू ओघळायला लागले. त्यांच्या एक लक्षात आलं की आज कृष्णानेच माझी परीक्षा बघितली. मी एवढा त्यांचा मोठा भक्त, मी नाही का माती देऊ शकलो? आज ह्या गोपिका उठून उभ्या राहिल्या आणि ही खरी कृष्ण भक्ती. आणि अशी कृष्ण भक्ती असणारे एक मोठे कृष्ण भक्त इथे आहेत आणि ते म्हणजे श्री आणि सौ हिरवे. इथे मंदिर बांधायचं हे कळल्यावर ते स्वतःहून इथे आले आणि त्यांनी असं सांगितलं की इथे मंदिरासाठी लागणारी संपूर्ण सेवा मी करणार आहे. इथे आज जेवणाची देखरेख, येणाऱ्या लोकांचं आगत स्वागत, लागणारे बंगल्यांची सोय एवढंच नव्हे तर इथे हे जे संपूर्ण मंदिर बांधलं त्याच्यावर पूर्ण देखरेख या हिरव्यांनी केली. त्यांचा मुलगा इथे मांडवात झोपत होता. का? कारण कृष्ण आपला आहे, हे आपलं आहे आणि मी काही करतो ही भावना नाही. निष्काम वृत्तीने त्यांनी हे कर्म केलं म्हणून त्यांचा सत्कार हा खरा कृष्णाचा सत्कार आहे असं म्हणायला हरकत नाही. श्री आणि सौ हिरवे यांनी इथे यावं. जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे आणि आनंदाने ते पुढचं काम बघणार आहे. हिरव्यांच्याबद्दल सांगायचं मला न सांगितल्याशिवाय आवडतच नाही. सर्वप्रथम 6 तारखेला मी इथे मंदिराची जागा बघायला रानडे सर मला घेऊन आले आणि त्यावेळेला मला दुसरीकडे जायचं होतं, पण यांनी सांगितलं बिलकुल जायला देणार नाही. आणि हे सांगितल्यानंतर श्रीकृष्ण पटकन त्यांच्या घरी गेला, 10 मिनिटं ध्यान केलं आणि सांगितलं की तेच मला मम करायचंय, इथेच मला जेवायचंय आणि इथेच प्रसाद घ्यायचंय. सगळं त्यातच आलं. कृष्ण जेव्हा एकदाच असं वाक्य बोलतो त्यावेळेला सर्व त्यातच आलं. आणि मी त्यांना सांगितलं आतापासून कृष्ण तुमचा पाठीराखा आहे हे तुम्ही पक्क लक्षात ठेवा. त्यांनी इथे यावं. मंदिर बांधणं ही काही सोपी गोष्ट नसते, त्यात अनेक अडचणी येतात. कारण कृष्ण सुद्धा परीक्षा बघत असतो की किती जिद्दीने बांधतायत बघू दे मला. आणि खरंच सांगायचं तर तिथे सुद्धा आपल्याला पुंडलिकच भेटला बरं का. या दुर्डेंचं नाव सुद्धा पुंडलिकच आहे. आणि त्यांनी असं सांगितलं की कृष्ण ही घे वीट, इथे उभा राहा, मी देऊळ बांधून होईस तो येऊ नको, तोपर्यंत मी माझ्या कामात मग्न आहे. इतके ते मग्न झाले की देऊळ 5 महिन्यात त्यांनी पूर्णत्वाला नेलं. आणि खरोखर कौतुक आहे की तना मना जणात सगळीकडे त्यांना कृष्ण दिसला आणि त्यांनी हे आज देऊळ भरण्याचं काम कृष्णाने त्यांच्याकडून करून घेतलेलं आहे. तर श्री आणि सौ धुंडे यांनी इथे राहावं. त्यांना सांगा ही सर्व कृष्ण कृपा आहे. हिरवेंचा मुलगा इथे आला. आणि अगदी
त्यांना बोलवून आणणं करणं. त्या दिवशी मी धावपळ बघत होते, यांची धावपळ बघत होते. त्यांनी अगदी कसलाही विचार केलेला नव्हता. अगदी उशीर झाला होता.